वेलकम गाईज. आज तुम्हाला वाटलं असेल अंजू कुठे गेले, ही एकटीच कसं काय. पण नाही एकटं कसं व्हिडिओ बनवणार. चला मी दाखवत येतं अंजू काय करते. मस्तपैकी हसत बसले. चला बघूया आपण अंजू काय करते. अंजू बेटा खूप हसतेस. काय झालं, काय बघतेस. अगं मी लाफ्टर शेफ बघतेय. लाफ्टर शेफ बघतेस. काय बनवतात मस्त ते असं पण खूप युनिक असतात त्यांच्या रेसिपी. खरंच हरपाल सिंग असेल तर युनिकच असणार, ते तर आहेच. तर तुला माहिती आहे का आज ते काय करतायत? काय बनवत आहे ते आज भाकरवडी बनवत आहे. भाकरवडी ना, आपण तरी खाल्लेलीच आहे. नाही, मग भाकरवडी क्रॉसॉन बनवत आहेत ते. आणि मला एवढी मजा येते ना. भारती केलं ते तर लाफ्टर क्वीनच आहे आपली. खरंच. भाकरवडी क्रॉस. हा, अरे बापरे, हे तर खूपच अवघड आणि युनिक दिसते रेसिपी. मग काय आपण बघूया ट्राय करून. हा करूया ना, बघूया टेस्ट वगैरे कशी असेल. तसं पण आपण भाकरवडी कधी घरी बनवली नाहीये. चला मग बनवायचं का? चला बघू, ट्राय करून तरी बघूया. पण आपल्याला जमेल का. लेट्स ट्राय. एक्सपेक्टेशन तर आहे चांगली, आता बघूया रिअलिटीमध्ये काय होतं. बघू आता, चला ट्राय करूया. हा चालेल. चला तर मग. आता आपण किचनमध्ये तर आलोय. तर आपल्याला माहिती आहे तुला भाकरवडी कशी बनवतात. नाही, मी फक्त खाल्ली आहे, मला माहित नाही कशी आणि बनवायची. क्रॉसन कसं बनवतात. क्रॉसॉन तर मी नाही बनवणार मी कधीच. मग आता कशी बनवायची आपण रेसिपी बघू आपण मनाने करूया. आपण खाल्ली तर आहे. चला बघू आता करून ट्राय. खाल्ली आपण, मग आपण त्या टेस्टच्या नुसार आपण बनवू. टेस्टनुसार आम्ही इन्ग्रेडियंट टाकतो. आणि बाहेरचं गवर तर मैद्यातच असणार आहे, काही टेन्शन नाही. हां, तसं पण ते क्रिस्पी असतं म्हणजे त्यात मैदा यूज केला. हां, आणि थोडंसं आपण बेसन टाकूया. चल मग करूया. मग आता आपण कसं कसं करायचं. मला वाटतं मी पहिलं इमलीची चटणी बनवते. हां, ती तुलाच येते ना, मला येत नाही. तुला तर कायच येते. हे येतं असं काही नाही. आणि मी तोपर्यंत मग आटा गुंतते. हां चालेल. आणि नंतर तर आपण त्याच्यामधलं फिलिंग असतं ते आपण एकत्रच बनवूया. हां थोडं तुझ्या टेस्टिंग, थोडं माझ्या टेस्टिंग. चालेल. मग आणि आपण जुबांची करूया. बल्ले बघूया खरंच होते ना. चला लेट्स मेक इट. आता आटा बनवायला मी पहिलं मैदा घेते. मैद्याचीच बनवणार आहेत ना आपण. आणि त्याची कोटिंग मैद्याचीच असणार आहे, हे तर आम्हाला माहिती आहे. आटा कशामध्ये बांधली. आणि मी तर डायरेक्ट इमलीचं पाणी बनवायला घेणार आहे. त्यासाठी आपल्याला इमली वगैरे सगळं घ्यावं लागेल. ते आपल्या फ्रीजमध्ये आहे. Your utensils, please make sure you have to clean your utensils like this. ठीक आहे. ओके, मी मराठीच बोलणार आहे. ऑब्विसली मला मराठीच येत नाही, मी मराठीच बोलणार. मला वाटतं की एक वाक्य तेवढं शिकून आले असेल आता इंस्टाग्रामवर. एकदम से वाक्य द्या. हे बघा मस्त उकळी आली त्या इडली आणि गुळाच्या पाण्याला. त्याला आपण शिजून घेऊया. आपल्याला काय पाहिजे आपल्या सगळ्यात खाली आहे मसाल्याची आणि डोशी आहे. कारण त्याच्या प्रोसेस झाले ना आपली रेसिपी पते होऊन जाईल असं मला वाटतं. बघूया. आज म्हणजे एकदम मन लावून काम करते. लास्ट तिच्या व्हिडिओ इफेक्ट झालेला दिसतो. नाही माझं लास्ट पण चांगलीच होती. आणि आता मला चांगली झालं कारण मी खूप युनिक आता खाणार आहे पहिल्यांदा. सो मला खूप एक्साइटमेंट आहे. प्लीज डो आहे ना तुम्ही जास्त बघू नको. हां कारण आपण एवढे प्रोसेस नाही की आपल्याला एकदम बघूयाच नाही, आपल्याला लागता येईल. मला पीठ मळायला अजिबात आवडत नाही, कारण हा मेस बघा, हा नाही आवडत मला मेस. प्रत्येकाचंच येते. आणि मला हे खोबरं किसायला नाही आवडत आहे, पण मी काय करू शकते आता. ग्राइंडरवर
ते मिक्सरमध्ये बारीक केलं तर जास्तच बारीक होईल. करू शकते का मी बारीक मिक्सरमध्ये? 2 सेकंदात होऊन जाईल. मंजू येस, वाय नॉट. आहे ना? उगाचच मी एवढं मेहनत घेते. करू नाही तर आता झालं कसं. नाही नाही होणार अजून, खूप वेळ जाईल. नाही, मला असं वाटतं जाऊ दे, करते मी मी. काय केलं पाहिजे आता आपलं झालं तर? त्याच्यामध्ये पीठ टाकलं पाहिजे. हां, ऑब्विसली मैदा टाकतात आणि थोडंसं बेसन पण टाक. बेसन त्याच्यामुळे चिकट झालं असं मला वाटतं बेसन. बरं ठीक आहे, मैदा टाक. दाखव एकदा पीठ कसं झालं. हे बघा गाईस, माझं पीठ असं झालं. एक्सप्लेन. आता मी परत त्याच्यामध्ये टाकलंय मैदा आणि परत एकदा चांगलं मग बनवून घेते गोळा. पाऊस येतोय बाहेर मस्त, पण घरात किती गरम होतं. आज आपण इतके संध्याकाळी शूट करतो. मम्मी जेवण कधी बनवणार? मला असं वाटतं आज आपलं प्लॅन बाहेरच असतो. हा ना? कारण माझ्या मुलीने आज दिवसभर पापड लागले. मम्मीने काय, मी पण. हां, मी होते असिस्टंट. असिस्टंट नाही, मी पूर्ण स्टार्टिंग टू एंड पापड लाटले. जास्त भोळी नको म्हणून. आणि तुम्हाला माहिती आहे, हा शूट आम्ही संडेला करतोय आणि संडेला एक दिवस सुट्टी असते आणि त्यात पण मी आज पापड लाटले. माझे हात प्रचंड दुखत आहेत. पण मी काय बोलते, तुझी ही दुःखभरी गोष्ट आम्हाला नाही ऐकायची. मला वाटलं म्हणजे तू माझी एवढी जुडवा बहीण आहेस तर तुला खूप इंटरेस्ट असेल ह्या स्टोरी. अजिबात नाही. तुम्हाला पण नसेलच मला असं वाटतं. आहे. तुम्हाला काही नाही. आपण एवढं बनवतोय, टेस्ट कोण करणार आहे? आपले तेच 3 जज. मम्मी, पप्पा आणि माझा दादा. नाही, मला असं वाटतं जज करण्यासारखं काय बनवतो पाहिजे. असं नको बोलूस. जज करण्यासाठी ऍक्च्युली मी पण खूप उतावळ आहे आता. सेम हेअर, सेम हेअर, सेम हेअर. हे बघ, चांगलं झालंय ना आता. येस येस. हे बघा गाईस, मस्त झालं आता एकदम. आणि आम्ही सगळा अंदाज पंचे करतोय. आम्ही माहित नाही कसं बनवतात. हां. लेट्स सी कसं होतं आता. आणि मी ती व्हिडिओ बघत होते लाफ्टर शेफवाली, ती पण मला हिने कम्प्लीट नाही बघून दिली. कारण आपल्याला पण शूट करायचे व्हिडिओ. मी पूर्ण बघितलीच नाही यार, मी फक्त स्टार्टिंगचा पार्ट बघितला. नाहीतर मला आयडिया आली असते ना ॲक्च्युली कसं बनवतात. एवढं बस होईल का आपल्याला? हां, इनफ आहे ना. हां, तर हे पण करू ब्रेड. इनफ आहे वाटतं. मला नाही वाटत गं. बरंच कर. हे दे ना, मला ते खूप आवडतं साईडचं. एक काम कर, माझं एवढं थोडंसं ठीक माझे हात दुखतात. प्लीज. आता ह्या भोळ्या चेहऱ्याला बघून करायला लागतं. जाम गरम झालंय. काय करू मी? क्या करू मी? मसाला. आई शोधवत किती गरम होते. मसाल्याची प्रिपरेशन कर. 1 मिनिट. मी चटणी कुठपर्यंत आहे बघू. बंद करायला पाहिजे आणि त्याला थोडंसं स्मॅश करायला पाहिजे. नाही की ही एक चाळ आहे. ही ॲक्च्युली चहासाठी वापरली जात नाही. असं आमच्या घरी काय बंद करत ती वापरली जाते. आणि शक्य त्यानेच थोडंसं स्मॅश केलं आणि परत त्याने काढून घेतलं तर बरं पडेल. त्यासाठी मला अगोदर पक्कड लागेल. पकड कुठे गेली बरं? असं स्मॅश केलं. मला असं वाटतं इतकं बास झालं.
बस झालं. आपल्याला अजून पण आहे, उशीर झाला ॲक्च्युली पहिलाच. म्हणजे कॅन यू टेस्ट? नो, एवढं गरम. मला मारण्याचा प्लॅन चालू आहे. नाही नाही, मिक्स करते. परफेक्ट यार, परफेक्ट. हाय, मी इंजिनिअरिंग शिकत होते. You are making space? No, no. It's good that you are making this. Yes, yes, yes. I'm extremely happy for that. Yeah. आणि ही जास्तची राहिली तर मग काय करणार आपण? काय? हे आता मला असं वाटतं हे खूप जास्त झालं, एवढी तर आपल्याला लागणार नाही. आपण हे नंतर कशाला पण यूज करू शकतो. हां, मला अजून ना थंड झाले ना, पिऊन बघ. ओके ओके. खूप टेस्टी झाले, खूप टेस्टी, खूप टेस्टी. आता काय करूया आपण? मला वाटतं एक धणे आपल्याला बारीक करायला लागतील. ना, नाही ग, बारीक थोडी असतं. नाही पहिलं आहे ना तुला मला असं वाटतं मसाले सगळे मिक्स करून भाजून घ्यावे लागेल, मग बारीक करावं लागेल ना. रोस्ट करू का? हां, रोस्ट कर, जे तू खूप चांगल्या प्रकारे करते. अब मैं इतनी भी कुछ खास नहीं हूँ. मला वाटतं ड्राय रोस्ट करायला लागेल ना. हां, ड्राय रोस्ट कम्प्लिटली. आस्क टू मी, आय एम मास्टर शेफ. प्लीज यूज दिस What? स्टोव. Where is the lighter? आ गई ना इंग्लिश पे. What are you saying? I didn't get it. Nothing, just ignore. ह्याच्यामध्ये मी जिरे टाकते. जिरेच बोलते आपलं. आणि आपलं आपलम चपलम. अरे आपलं चपलम काय लागायचं यार खरंच. आता काय करू मी? बस का पूर्ण टाकू? आपल्याला ह्यात जिरे पण टाकावं लागेल. हो, जिरे धणे तीळ पण टाकूया का? मस्त स्वाद येईल. तर मग ह्याच्यामध्ये आम्ही तीळ पण टाकतोय. म्हणजे तो डब्बा काढ ना. बुट्टी मी हे असते माझ्या हाताला आला गाईच डब्बा. माझ्या मम्मीची हाईट जास्त आहे म्हणून माझ्या मम्मीने वरती ठेवलाय. आता अजून ह्याच्यामध्ये हे पण टाकते. हां सॉन्ग पण टाक. थोडीशी टाकू का? जास्त हेच नको ना. 1 चम्मच बस होईल का? इनफ आहे ना. जास्त पण नको मला असं वाटतं. आणि आपण याच्यामध्ये जिरे पण टाकूया ड्राय रोस्टमध्येच. अजून टाकू थोडे. आता बस वाटतंय. आणखीन काय टाकू शकतो आपण मसाल्यामध्ये? हिंग वगैरे नको ना? नाही, हिंग नको. हिंग आपण ॲक्च्युली घरात खातच नाही. आमच्या घरी कोणालाच हिंग आवडत नाही. वा फायनली अंजूचा हात पुरलेला आहे. ठेवायला काय नाही, ठेवू शकते थोडंसं, पण ते घेताना तकलीफ होती. त्याला आता फास्ट करूया का आपण? ए बाबा, हे पण इसको- टाकावं लागेल ना भाई. अरे यार हे कशासाठी मग आपण ग्रेड केलेलं? आपण हे इथंच विसरलो तर. आपण नाही घेऊ. ते जाड आहे म्हणून मी ते बाजूला काढलं.
करून घेऊया ना. पण चांगलं ड्राय रोस्ट झालं पाहिजे. मला वाटतं मोठा स्पॅच्युला घेते का तू? ठीक आहे बघ. लागले काढायला पाहिजे. नाही थांब जरा. इसको लग रहा है यही चीज वाले ए तेरे से ज़्यादा आता है मेरे को. कैसे कैसे वहम पाल लेते हैं ना लोग. कोई कोई सच बोलता है कुत्ता पालो बिल्ली पालो लेकिन वहम वहम कभी मत पालो. मला टाकायच नाही गेल. अरे बंद करून टाक गॅस. शिकवायची गरज नाहीये. जाळून टाकल्यावरती सांगेल मला. शिकवायची गरज नाही. ऑलरेडी मी बंद केलंय कारण ते जळालंय. नाही कुठं दिसतंय ह्यात जळल्यासारखं सांग. करून घेतले ते आपण मसाले बारीक भाजले ना ते बारीक करून घेतले आणि थोडीशी साखर पण टाकली ह्याच्यामध्ये कारण आम्हाला ते नंतर आठवलं की थोडं भाकरवडीमध्ये थोडंसं गोडसर पण असतं ना. आणि ह्याचा वास आहे ना इतका भारी आहे बरं ना सिरियसली. ही रेसिपी सक्सेसफुल होईल किंवा नाही पण हा मसाला आहे ना 10 out of 10 झालं खरंच. एकच नंबर. जर पुढची रेसिपी कशी होणार आहे काहीच आयडिया नाही. हे काय जे केलंय ते आम्ही आमच्या मर्जीने केलंय. सगळं अंदाजे टाकलंय. आता आपण पुढचं बघूया. ओके. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना मसाले टाकायला लागतील ना. आपण ह्याच्यामध्ये मला वाटतं थोडंसंच टाकूया का आपण. चटणी जास्त टाकते मी तिखट चांगलं लागेल. हां तिखट टाकते पण जास्त पण नको तिखट ना. एक चमचा टाकते अजून थोडंसं टाकत होतो मी. दॅट्स वाय आय डोंट लाईक हर. एवढं मीठच होईल. नाही थोडं जास्त टाक. एवढं काहीतरी वेगळंच नाही बनणार ना आपण एवढं टाकल्यावर. थोडंसं कमी करणार नाही तर टाकतात. हा कारण चटणी एवढी तर मीठ पण पाहिजे जरासं. आणि आपण आहे ना याच्यामध्ये ब्लॅक सॉल्ट टाकूया का. ब्लॅक सॉल्ट येस. हां त्याने टेस्ट तर येणारच तिला. वेर इज द ब्लॅक सॉल्ट. इन फ्रिज आई थिंक जो कुछ भी से थोड़ा थोड़ा रहता है ना वो सब फ्रिज में रहता है. आमचूर पावडर टाकूया आपण. ब्लॅक सॉल्ट पण भेटलंय मला. मला वाटतं हे चमच्याने मोठी टाकायला लागेल मला. हे पण हे आमचूर पावडर आहे. हे पण टाकायला लागेल चमच्याने. जास्त पडलं तर वांदे होते ना. हे टेस्ट कशी असते मी कधीच ट्राय नाही केलं. हे काय आहे. ब्लॅक सॉल्ट इतकं टाकू का. 1/4. आंबट आहे. आंबट आहे. इतकं आंबट आहे. थोडंसं टाकलं ते. मग थोडंसं टेस्ट दाखव त्याची. बस बस. आंबट आहे. एवढं बस झालं ना. का थोडं घेऊया. नाही आपली ती चटणी पण आंबटच आहे. मला वाटतं थोडंसं घेऊया. नको आंबट होईल ना. सॅटिस्फॅक्शनच नव्हतं जोपर्यंत मनात असं आतून घेत नाही. बस झालं. काय
हे बघा कसे झालेत क्रॉसॉन, खूप मस्त दिसतात. आता ह्याला फक्त तळायचं बाकी आहे, बाकी सगळं झालंय. आणि आमचा डो उरलेला आहे, त्याच्यामुळे आता आम्ही हे काय वेस्ट नाही करणार, कधीच फूड वेस्ट नाही करायचं. त्याच्यामुळे आम्ही ह्याच्या खाऱ्या शंकरपाळ्या बनवणार आहे. थोडंसं अद्रक सारखं दिसत असलं ना तरी तो प्रशांत आहे. आणि स्मेल पण खूप भारी आहे त्याचा. आता टेस्टला बघायला लागेल आपण. सो गाईस आमचं आता हे झालेलं आहे बाकरवडी क्रॉसॉन. मग आपण आता ट्राय करूया का? हां जामणीसाठी गरम आहे थोडंसं. आता आम्ही टेस्ट करू. क्रिस्पचा आवाज येतो आहे. आवाला बघते क्रिस्प तोडून बघूया. क्रिस्पी आहे बघूया. छान आहे, चांगलं बनलंय. ओके मला मी नाही आपण हे जर आहे ना त्या चिंचेची चटणीमध्ये डिप करून खाल्लं ना अगदी भारी लागेल. हां फ्रीजमध्ये ठेवलेली अगेच टेस्ट करायला पाहिजे. चटणीसोबत ट्राय करते. आता बेस्ट लागतं. आता याच्यामध्ये मस्त डिप केलं.
खातोय हे संपवतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ऑब्विसली सांगायची गरज आहे. आणि ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा, खरंच खूप छान बनते. हां, पण याच्यामध्ये काही सजेशन आहेत का तुझ्याकडे? काय करू शकतो किंवा काय नाही करू शकतो? आमचूर पावडर आणखी थोडी जास्त टाका, आम्ही ती कमी टाकलेली आहे. आणि आम्ही कसं सगळं अंदाजे टाकलं तर ह्याच्यामध्ये जरासं आहे ना, मला वाटतं धने जास्त झाले. धन्याची टेस्ट जास्त येते. तर तुम्ही धने थोडेसे कमी करा आणि तीळ जास्त करा. तिळांची जास्त टेस्ट भारी लागते. आपलं सगळं 10 on 10 आहे. तुम्ही ट्राय करा, खात राहा. बाय. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.